आनंदी या नव्या मालिकेच्या आजच्या 9 एप्रिलच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघूयात की आबाने सुरुवातीला धक्कादायक निर्णय घेतलेला असतो घर विकण्यासाठी. कारण आता त्यांना युगंधरचं कर्ज फेडायचं असतं. पण म्हणतात ना, वाईटातून चांगलं होतं तेच. कारण जेव्हा आबा घराचा लिलाव करून ते घर विकून निघालेले असतात तेव्हा शेवटच्या क्षणी डॅशिंग एंट्री होते युगंधरची. आणि युगंधर अख्ख्या गावाच्या साक्षीने आबा आणि आरती दोघांनाही सन्मानाने त्यांची नोकरी परत करतो. रिजॉईनिंगचं लेटर त्यांच्या हाती सोपवतो आणि सोबतच आबांनी त्याच्याकडून घेतलेलं कर्जसुद्धा तो मोठ्या मनाने माफ करून टाकतो. आता युगंधरबद्दल आनंदीच्या मनात भलताच आदर निर्माण झालेला असतो. पण त्यातच आता दुसरा मोठा ट्विस्ट असा आहे की चंदरने युगंधरच्या कंपनीतून डिझाईन चोरी करून शलाकाला पोहोचवलेले असतात आणि ही गोष्ट आनंदीला कळते. आता आनंदी युगंधरच्या कंपनीत जाऊन शिर्केला आधीच सावध करते आणि आनंदीच्या नव्या आयडियामुळे आता युगंधरच्या कंपनीची भरभराट होणार आहे. पण ती आयडिया नक्की आहे तरी काय? असं कुठलं डिझाईन आनंदी सुचवणार आहे की ते फक्त चांगलंच नाही दिसणार तर ते डिझाईन बोलणार आहे सुद्धा म्हणे. काय आहे ते डिझाईन? बघूयात आजच्या भागामध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि मालिका कशी वाटते ते कमेंट करून कळवा. आबाने चक्क आता घर विकायला काढलेलं असतं आणि आनंदी दारातच थांबून असते, ठाण मांडून बसते. आबांना ती सांगते की आबा असं काय करताय तुम्ही, नका ना असं वागू. आबा खूपच रडकुंडीला येतात. आनंदीला समजावण्याचा प्रयत्न करतात की बाई असं काय करते तू. तरी आबांच्या वाटेतून आनंदी जातच नाही. ते हट्टच धरून बसते की हे घर मी नाही विकू देणार आहे तुम्हाला. आता ती आलेली लोक आहेत ते सांगतात की हे बघ, आम्ही स्वतःहून नाही आलो पोरी, यांनी आम्हाला बोलवलं म्हणून आलोय. आनंदी खूप रडत असते, खूप आबांना रिक्वेस्ट करते. पण आबांच्या काळजाला पाजरच फुटत नाही. इकडे आरतीसुद्धा एक काम बघण्यासाठी जाते. वैशालीच्या सांगण्यावरून ती त्या ठिकाणी पोहोचते. ती जेव्हा वैशालीची ओळख सांगते तेव्हा आरतीला काम मिळतं की साड्या डिझाईन करण्याचं काम असतं आणि प्रत्येक साडीमागे तिला 100 रुपये मिळणार असतात. आरतीला आता नोकरी मिळालेली असते. आनंदाने ती घरी येतात पण वाटेतच तिला आर्ची भेटते. आर्चीने फार तिला घाबरवून टाकलेलं असतं कारण आर्ची रडत असते. आरती घाबरते आणि विचारते की आर्ची काय झालं. आर्ची तिला सांगते की तायडे घरी चल ना, आबा ऐकतच नाही आहेत ग, तू चल ना माझ्यासोबत. आणि ती धावतच आरतीला घराकडे घेऊन येते. इकडे आनंदी हट्टाला पेटते. आबांचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आरतीला तिथे धावत घेऊनच येते. आता तर आरती इतकी घाबरून जाते कारण आनंदीसुद्धा रडत असते. तिचे अश्रू पुसून आरती शांतपणे विचारते, आनंदी काय झाले, तू का रडतीयस? तेव्हा आनंदी रडता रडता सांगते की तायडे बघ की ग, आबा ऐकतच नाही आहेत. आधी आपली शकू आणि आता आपलं घर विकायला काढलं आहे त्यांनी. आरतीच्या पायाखालची जमीनच हादरते. ती धक्क्याने आबाकडे पाहते आणि आबा शर्मेने आपली मान खाली घालतात. आरती त्या दोघींचेही अश्रू पुसते. मी आहे ना, मी समजावते आबांना. आणि ती विचारते की आबा तुम्ही आपलं घर विकताय? ती धक्क्याने जेव्हा विचारते आबा सांगतात त्यामागचं कारण. काय करणार पोरी, फॅक्टरीतून कर्ज घेतलं होतं ते फेडायला लागेल की. तेव्हा आरती सांगते की आबा असं काय करताय, हे बघा की मला नोकरी मिळाली आणि आनंदी पण लागली की कालपासनं कामाला. आता आबांचे हातसुद्धा दगडाखाली अडकलेले असतात. आरतीला सांगतात की कंपनीचं 66,000चं कर्ज आहे माझ्या डोक्यावरती, ते फेडायला लागेलच की. आणि ते हत्तीपासून नजर चोरतात, दूर जातात. तेव्हा आनंदी रडायला लागते. ती सांगते की आबा असं नका की हो करू. या भिंतींमध्ये बघा ना, मला माझ्या आईचा स्पर्श जाणवतो. आपल्या डोक्यावरचं छप्पर असं नका की ऐकू. आरती त्या दोघींचीही समजूत घालते की हे बघा, तुम्ही शांत व्हा, कुणीही रडू नका. आबांना रिक्वेस्ट करते की आबा अहो आपण सगळीजण मिळून विचार करू की काहीतरी निघेल की तोडगा यावर. आबा त्या तिघींनाही सांगतात की तितका वेळ नाही आहे आपल्याकडे.
मालक साहेबांच्या नियमात जराशी बी चूक झाली ना पोरीनो, आपल्याला गाव सोडून निघावं लागेल. तेव्हा त्या तिघीही नाती आबांना घट्ट कवठाळून मिठी मारतात आणि त्यांना सतत विनवण्या करत असतात की आबा नका ना असं करू, नका ना आपलं घर विकू. आबांचं तरी काय आहे, ते थोडीच त्यांच्या मनाने करतायत. त्यांच्याही हात दगडाखाली अडकलेतच की. आता समोर घर घेण्यासाठी आलेल्या माणसाला हात जोडून रिक्वेस्ट करतात की माझ्या पोरी, माझ्या नाती लई हळवे आहेत हो, नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. त्यांचे नाळ या घराशी जोडले गेले. तेव्हा ते काका म्हणतात की ठीक आहे आबा, उद्या वकिलाला घेऊन येतो, बघू, आणि तो निघून जातो. आरची आरती दोघेही त्यांच्या मागे धावत जातात, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण आता डील फायनल झालेली असते. त्यानंतर रात्रीच्या वेळी युगंधरला काही सुचतच नसतं, कारण समोरून शलाकाने चॅलेंज केलेलं असतं की ते कॉन्ट्रॅक्ट ती मिळवणारच. त्यात आता शिरकेड त्याला कळतं की ती कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी जबरी राजकारण करते. आणि त्यातच आता आरती तिथे कंपनीमध्ये हजर नसल्यामुळे कामंही खूप खोळंबलेली असतात, कारण साडीची जर जी आहे ती काढण्याची हातोटी फक्त आरतीलाच चांगली जमत असते. युगंधर स्वतःच्या मनाशीच बोलतो, समिधा, आज जर तू इथं असतीस ना तर याच्यावरती काहीतरी तोडगा काढला असता, हा असा पेच पडला नसता. इकडे आता कोणाच्याही डोळ्याला डोळा लागत नसतो आणि झोप तरी कशी लागणार ना म्हणा, कारण आता डोक्यावरचं छप्परच जाणार आहे म्हटल्यानंतर रस्त्यावरची यायची वेळ आली म्हणजे साधी कल्पनाही त्यांना करवत नसते. आबा त्यांच्या तिन्ही नाते विचारात हरवून गेलेले असतात. यावरती काही तोडगा काढता येतोय का हा विचार करत असतात. तिघेही सतत कूस बदलत राहतात, पण कुणाच्या डोळ्याला डोळा लागत नाही. आबासुद्धा झोपेच्या अधीन होण्याचा खूप प्रयत्न करतात, पण शेवटी ते उठून फेऱ्या मारायला लागतात आणि त्यांना त्यांच्या नातींसोबत त्याच घरात घालवलेला प्रत्येक गोड क्षण आठवत असतो. शेवटचा तो प्रसंग की आनंदी त्यांना किती विनवण्या करत होती हे घर विकू नका म्हणून. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी युगंधरने शिर्केंना ताबडतोब बोलावणं धाडलेलं असतं आणि तेव्हा शिर्के येऊन विचारतो की काय झालं. युगंधर सांगतो की शलाका आपल्या कंपनीला आग लावण्याच्या तयारीत आहे. शिर्के म्हणतो की काय करायचं मालक साहेब, लगेच सांगा. युगंधर म्हणतो की ज्याच्या हाताच्या रेषा कष्टाने पुसलेल्या असतात ना, तो असल्या फालतूच्या आव्हानांना घाबरत नसतो. इकडे आता आरची, आनंदी, आरती तिघींवरतीही खूप मोठं संकट कोसळलेलं असतं, कारण आबांनी गाडी बोलवून आता ते सामान गाडीमध्ये भरायला सुरुवातही केलेली असते. शेजारी पाजारचे सगळे लोक त्यांच्या मदतीला धावून येतात. पिंट्या, वैशाली दोघेही मिळून आबांची समजूत घालत असतात की आबा असं नका की करू, अहो त्या पोरींचा विचार तरी करा की हो, अहो त्या पोरींच्या तोंडाकडे बघा तरी, काय अवस्था झाली आहे त्यांची, अहो त्यांचं अख्खं बालपण इथे गेलं आहे. पिंट्या समजूत घालतो की आबा ऐका की, काहीतरी तोडगा काढू की, आपण वाटलंच तर सगळी मिळून पैसे जमा करू, पण तुम्ही जाऊ नका ना. पण आबा कुणाकडेही लक्ष देत नाहीत. इतक्यातच ज्याला ते घर विकलेलं असतं तोच माणूस हजर होतो वकील घेऊन. तेव्हा आबा विचारतात की सांगा कुठे सही करायची आहे. त्यावेळेला तो सांगतो की इतकी घाई कशाला करताय, नाही म्हणजे आधी सामान भरून घ्या की गाडीत, सहीचं काय आपण नंतर बघूच की. प्रेक्षकांना ते म्हणतात ना की वाईटातूनच काहीतरी चांगल्याची निर्मिती होते, अगदी तसंच काहीसं आता यांच्यासोबत सुद्धा घडणार आहे बरं का. म्हणजे आता संकट आहे, आता डोळ्यात अश्रू दाटून आलेत, पण आता युगंधरच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात आनंदच भरला जाणार असतो. आबा आरतीला विचारतात की काय गं, आनंदी कुठं आहे. तेव्हा आरती सांगते की ती घरातच आहे. आबा जेव्हा घरात जातात ना, आनंदी एका खांबाला धरून रडत असते. आबा जातात आणि समजावतात की आनंदी चल बाळा. त्यावेळेला आनंदी आबांना प्रश्न विचारते की आबा का मला माझ्या सवंगड्यापासून तोडताय तुम्ही. या भिंती, हे खांब, इथली लाकडी कपाटं, हे सगळे माझे सोबती आहेत, या माझ्यासाठी निर्जीव वस्तू नाही आहेत. अहो जेव्हा मला ठेच लागली
तेव्हा यांनीच मला सावरलं. जेव्हा मी पडायला लागले तेव्हा यांनीच मला आधार दिला ना. या भिंतींना धरूनच मी चालायला शिकले. या घरात माझ्या आईचं बालपण गेले. याच घरात तिने मला अंगाखांद्यावर खेळवलं आणि आज याच घराला सोडून जायचं आहे. आबा मला सांगा की ते नवीन घर मला ओळखल काय? इथल्या घराचा मला कोपरा न कोपरा पाठ आहे. ते नवीन घराचा दरवाजा मला आत तरी घेईल काय? आबा आनंदीची समजूत घालतात की बाई तिथे जरी गेलो तरी मी आहे की सोबत तुझ्या. आणि घर नाही फक्त उंबरठा बदलतोय. आपली वाटचाल आता एका नव्या उंबरठ्याकडे होते. चल मी आहे ना तुझ्यासोबत. आणि आनंदीला घेऊन ते बाहेर जातात. अख्खा आजूबाजूचे सगळे शेजारी जमलेले असतात आणि जो व्यक्ती घर घेतोय ना आबांचं तो व्यक्ती आता त्यांना कागदपत्रांवरती सह्या करायला सांगतो. आबा आपल्या काळजावर दगड ठेवून थरथरत्या हाताने ते कागदपत्र हातात घेतात आणि त्याच्यावरती सही करून मोकळे होतात. इकडे युगंधरच्या लक्षात आलेलं असतं की शलाकाला हरवायचं तर नक्की काय योजना आखली पाहिजे. शिर्केंना तो विचारतो, सगळ्या फाईल घेतल्या? आता एकदाच हा प्लॅन फते झाला की शलाका माझ्यासमोर टिकूच शकत नाही आणि तो तडकाफडकी गाडी काढायला सांगतो. शिर्के विचारात पडतो की मालक साहेबांच्या डोक्यात नक्की काय चाललंय. इकडे आबा आणि त्यांच्या तिन्ही नाती आता आपल्या घराला शेवटचं बघत असतानाच अचानक गाडीचा आवाज येतो. सगळ्यांच्या नजरा तिकडे लागतात आणि ती गाडी असते युगंधरची. शिर्के पटकन गाडीच्या खाली उतरून युगंधरसाठी दरवाजा उघडतो आणि डॅशिंग एंट्री घेत युगंधर आपल्या स्टाईलमध्ये त्या ठिकाणी पोहोचतो. आता जसं त्याची पावलं पुढे येतात तसे यांच्या काळजाचे ठोके वाढलेले असतात. जेव्हा आर्ची घाबरत म्हणते की मालक साहेब, आनंदीला धक्काच बसतो. युगंधर आनंदी यांच्या समोर येऊन थांबता क्षणी आनंदी पुढे येते आणि युगंधरची माफी मागते. मालक साहेब, आम्हासनी माफ करा. माझ्याकडून तुमच्या घरची ती फोटोफ्रेम पडली, पण यात माझ्या आबाची काही बी चुकी नाही आहे. त्यांची नोकरी गेली आणि म्हणून आबा आता हे घर विकतायत कारण आमच्याकडे पैसेच नाही आहेत. काही बी करून आता हे घर वाचवा मालक साहेब. ती युगंधरला गळ घालते. तेव्हा युगंधर तिरका कटाक्ष टाकतो शिर्केवर. शिर्केला इशारा कळतो. शिर्के आता आरतीला हाक मारतो की इकडे. आता आरतीचं काळीच धडधडायला लागतं. आरती थोडंसं घाबरतच पुढे येते आणि युगंधर नेमका तिच्या समोर येऊन थांबतो. युगंधर आता आनंदाची बातमी घेऊन त्या घरात आलेला असतो. तो आरतीला सांगतो की हे घे आणि त्याने रिजॉईनिंगचं लेटर आणलेलं असतं. आरतीला सन्मानाने तो तिच्या हाती सोपवत सांगतो, आनंदाची बातमी देतो की उद्यापासून कामावरती जॉईन हो. हे तुझं रिजॉईनिंगचं लेटर आहे. आता त्यांना असा काही आनंदाचा धक्का बसलेला असतो. आरतीला तर विश्वासच बसत नाही. त्यांचा सगळ्यांचा आनंद ककनात मावेनासा होतो. तेव्हा आरती युगंधरला रिक्वेस्ट करते की मालक साहेब, मला माफ करा. लहान तोंडी मोठा घास घ्यायले, पण आमच्या आबांना बी नोकरीवर घेतलं असतं तर लई उपकार झाले असते. आमचं घर चालायला मदत झाली असती हो. आणि ती डोळे घट्ट मिठून हे सगळं युगंधरला बोलते, कारण नजरेला नजर देऊन विनंती करण्याची सुद्धा हिंमत आरतीत नाही आहे. तेव्हा युगंधर म्हणतो की मला माहितीच होतं तू असंच काहीशी अट घालशील मला, म्हणून मी त्यांचं बी रिजॉईनिंगचं लेटर घेऊन आलो आहे. म्हणजे युगंधरने आबांनाही त्यांची नोकरी परत बहाल केलेली असते. आबा सन्मानाने ते लेटर स्वीकारतात. आता त्यांच्या घरात आनंद परत आलेला असतो. आणि फक्त एवढंच नाही हा प्रेक्षकांनो, तर युगंधर इतका दिलदार मनाचा माणूस आहे. शिर्केंना तो सगळ्याच्या साक्षीने सांगतो की आत्ताच्या आत्ता यांचा असेल तेवढं सगळं कर्ज माफ करून टाका. आता तर यांचा आनंद डायरेक्ट 7व्या आसमानावरती जातो. आरती हात जोडून युगंधरचे आभार मानते की मालक साहेब. आरती जेव्हा युगंधरचे पाय धरते ना नोकरी परत दिली म्हणून, युगंधर तिला सांगतो की हे हात फक्त देवापुढं आणि कामापुढंच झुकलं पाहिजेत. आता तुझे हेच हात उद्यापासून मशनीवर दिसले पाहिजेत. आता युगंधर निघून जाणार असतो, पण त्यापूर्वीच चंदनची पोलखोल करते आनंदी. आनंदी
युगंधरला सांगते की मालक साहेब, ते आबांनी अ, कर्जाची रक्कम म्हणून 15,000 रुपये काल आणून दिले होते की त्याचं काय? त्यावर आता ते पैसे तर जमा झाल्याचंच त्यांना माहिती नसतं. शिर्के म्हणतो की त्याचं काय? तेव्हा आनंदी सांगते की आबांनी पैसे चंदनदादाजवळ दिले होते. आता वैशालीला सगळा प्रकार लक्षात येतो की चंदनने फसवणूक केली आबांची आणि ते पैसे त्याने घरी आणून दिले होते. पटकन वैशाली तेथून निसटते. आबा आनंदीला थांबवण्याचा प्रयत्न करतात खरं, पण युगंधर स्वतःच समजावतो की आबा, चंदन तर युनियन लीडर आहे, पैसे घेण्याचे त्याचा काय संबंध? आणि शिर्केना तो चंदनला आत्ताच्या आत्ता बोलवायला सांगतो. शिर्के पटकन पिंट्याला चंदनला घेऊन यायला लावतो. चंदन आता थोड्या वेळात युगंधर समोर हजर होणार. खरं तर त्याची पोलखोल आनंदीसोबत त्याची बायकोच करते. युगंधर खूप वेळ झाला उन्हात उभा आहे म्हणून आबा त्याच्यासाठी खुर्ची घेऊन येतात, पण युगंधर म्हणतो की नाही ठीक आहे मी. ज्या क्षणी चंदन युगंधरच्या समोर येऊन उभा राहतो ना, त्या क्षणी त्याला विचारतो युगंधर की आबा जाधवांचे दिलेले 15,000 रुपये कुठं आहेत? तो आता गावासमोर खोटं तर बोलू शकत नसतो, म्हणून तो सांगतो की आहेत, घरी आहेत. मी ते आणून देणारच होतो, पण इतक्यात वैशाली स्वतःच पैसे घेऊन हजर होते आणि ती युगंधरला सांगते की मालक साहेब, हे पैसे. युगंधर त्याच्या हातून ते पैसे काढून घेतो. चंदन नुसतं वैशालीला खाऊ का गिळू नजरेने बघत असतो. आबांच्या हाती सन्मानाने ते पैसे परत करत युगंधर सांगतो, आबा, कर्ज फिटलं. अजून एक त्यांना आनंदाचा धक्काच दिलेला असतो त्याने. युगंधर जरी कठोर वाटत असला, नियमाचा पक्का असला, तरी माणूस म्हणून खूप दिलदार आहे तो, हे आनंदीला कळून चुकतं. आता युगंधर गुपचूप जाणार असतो. तेव्हा चंदन स्वतःवरती जो डाग लागलाय ना आबाकडून गुपचूप पैसे घेतल्याचा, तो खोडून काढण्यासाठी त्याच्याशी लाडीगोडीने बोलतो. ते मालक साहेब, ते पैसे मी तुमच्याकडे आणून देणारच होतो. 15,000 काय होणार आहे म्हटलं. आबा जाधवांनी सगळे पैसे दिले असते की आणून दिले असते तुमच्याकडं. आता युगंधर हात उचलतो. तो थोडासा घाबरतो सुरुवातीला. युगंधर त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला ताकीद देतो की सुधर जरा, कारण तू काम कमी आणि दुसऱ्यांच्या घरात आगच जास्त लावतोय. युगंधर सगळ्यांसमोर चंदनला धमकावतो सुद्धा की जर तुझ्यामुळे आबा जाधवांना त्यांच्या घरच्यांना जर त्रास झाला तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. प्रेक्षकांनो, आत्ता भाग संपतोय, पण पुढे मोठा ट्विस्ट आलाय बरं का. होतं असं की आता दुसऱ्या दिवशी जे मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असतं युगंधरला, त्याचेच डिझाईन चंदनने गुपचूप चोरी केलेली असतात आणि त्या आधीच शलाकाला पाठवून दिलेले असतात. चंदन जेव्हा गुपचूप फोनवरती शलाकाशी बोलत असतो, ते सगळं बोलणं आनंदी ऐकते आणि मग आनंदी आबांसोबत कंपनीमध्ये जाते. युगंधरला ती आधीच सावध करते. आता शिर्केंना धक्का बसतो की काय, मग आता नवीन डिझाईन आणायची कुठून? कारण चंदन नावाच्या प्याद्याला हाताचे धरून शलाकाने तर डिझाईन चोरले. मग त्यांना आयडिया सुचवते, ती म्हणजे आनंदी. आनंदी आता त्यांचा खूप मोठा प्रश्न सोडवते. आपलं डिझाईन आता फक्त चांगलं दिसणार नाही तर चांगलं बोलणार सुद्धा. पण आनंदीची आयडिया नक्की आहे तरी काय? आणि त्यामुळे युगंधरच्या कंपनीची कशी भरभराट होते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. आनंदी या नव्या मालिकेचे एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.